हॅलो. दररोज एक गणिती कोडं म्हणजेच डेली मॅथ्स पझल इन मराठी या सिरीजमधले 9वे पझल आज आपण पाहत आहोत. Fifteen children are sitting in a circle. They are asked to pass a handkerchief to the child next to the child immediately after them. The game stops once the handkerchief returns to the child is started from. This can be written as follows: 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 1. Here we see that every child gets the handkerchief. What would happen if the handkerchief were passed to the left, leaving two children in between? Would every child get the handkerchief? And part 2 of the question: what if we leave 3 children in between? What do you see? In which case every child gets the handkerchief and in which case is not? Try the same game with 16, 17, 18, 19 and 20 children. What do you see? आता हा प्रॉब्लेम आधी समजून घ्यायला थोडासा फक्त मोठा दिसतोय, पण अत्यंत सिंपल आहे. आपण लहानपणी ते मामाचं पत्र हा जो गेम खेळायचो त्याच्यामध्ये आपण काय करायचो की जितके पण मुलं खेळत असतील तितके आपण काय करायचो, गोल करून बसायचो आणि नंतर एखादं जे ऑब्जेक्ट असेल ते आपण 1 बाय 1 पास करायचो. तशाच सॉर्ट ऑफ अरेंजमेंट इथे आहे. तर एकदा आपण आधी परत एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेऊयात. 15 children are sitting in a circle. They are asked to pass a handkerchief to the child next to the child immediately after them. They are asked to pass a handkerchief to the child next to the child immediately after them. The game stops once the handkerchief returns to the child is started from. म्हणजे ही 15 मुलं जी आहेत ती गोल करून बसली आहेत आणि जेव्हा गेम सुरू होतं तेव्हा त्यांना काय करायचं आहे की तो जो रुमाल आहे तो त्यांच्या लगेचच पुढे जो मुलगा बसलेला आहे त्या मुलाकडे त्यांना पास करायचं आहे. द गेम स्टॉप्स वन्स द हँकरचीफ रिटर्न्स टू द चाइल्ड इट स्टार्टेड फ्रॉम. पण हा रुमाल पास करताना म्हणजे माझ्या शेजारी जो कोण बसलेला आहे त्याला नाही द्यायचा आहे, तर कोणाला द्यायचा आहे, एक म्हणजे माझ्या शेजारचा जो मुलगा असेल तो सोडून त्याच्या पुढचा मुलाला द्यायचा आहे. दे आर आस्क्ड टू पास अ हँकरचीफ टू द चाइल्ड नेक्स्ट टू द चाइल्ड म्हणजे एक मुलगा सोडून दुसरा जो आहे त्याला पास करायचा आहे. म्हणजे सपोज जर माझी रँक असेल तर मी सेकंड रँकला जो मुलगा असेल त्याला मला नाही द्यायचा आहे, थर्डला द्यायचा आहे. मग थर्ड कोणाला देईल, फोर्थला नाही देणार, फिफ्थला देईल. फिफ्थ कोणाला देईल, 6ला न देता 7ला देईल. म्हणजे सिक्वेन्स कसा असेल, 1, 3, 5, 7, 9, 11, 13 आणि 15. मग आता 15 आपल्याकडे टोटल 15 मुलं आहेत. मग 15च्या नेक्स्ट कुठला आहे ते सर्कलमध्ये बसलेले आहेत. 15च्या नेक्स्ट असणार फर्स्ट चाइल्ड जो आहे तोच बसलेला आहे. मग तो काय करेल, 15वाला फर्स्टला नाही देणार आणि सेकंडला देईल. मग पुन्हा एकदा सर्कलमधला सिक्वेन्स चालू होईल. मग सेकंड कोणाला देईल, 4थला देईल, 6ला देईल, 8ला देईल, 10ला देईल, 12ला देईल, 14ला देईल. आता 14 काय करेल, 14च्या नंतर आहे नेक्स्ट नंबर 15 स्किप करेल आणि फर्स्टला देईल. म्हणजे थोडक्यात 2 सायकल्स जेव्हा त्या सर्कलमधल्या कंप्लीट होतील तेव्हा फर्स्टनं सुरू केलेलं जे पासिंग आहे ते त्याच्याकडे तो जो हँकरचीफ आहे तो पुन्हा येईल. म्हणजे सिक्वेन्स तुमच्या लक्षात आलाय. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15. मग 15 नंतर 1 सोडून 2ला आणि मग परत 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 14 नंतर 15 सोडून 1ला. आता आपण पहिला पार्ट क्वेश्चनचा बघूयात. व्हॉट वुड हॅपन इफ द हँकरचीफ वेअर पास टू द लेफ्ट लिव्हिंग 2 चिल्ड्रन इन बिटवीन? वुड एव्हरी चाइल्ड गेट द हँकरचीफ? आता पहिल्या केसमध्ये जेव्हा 2 सर्कल्स पूर्ण होत आहेत तेव्हा प्रत्येकाला तो हँकरचीफ मिळतोय. आता आपण बघूयात एकदा की प्रत्येकाला मिळालाय का, तर येस. पहिल्या केसमध्ये 1ला मिळालाय, 2ला मिळालाय, 3ला मिळालाय, 4ला मिळालाय, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12,
13, 14, 15. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय झालेलं होतं की 2 राऊंड पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला तो रुमाल मिळालेला होता. आता आपण या सेकंड केसमध्ये पाहूयात. सेकंड केसमध्ये काय करायचं आहे, इफ द हँकरचिफ वेर पास टू द लेफ्ट लिव्हिंग 2 चिल्ड्रन इन बिटवीन, देन मग आता पॅटर्न कसा होईल की आता इथे आपण बघूयात एक सर्कल आहे. सपोज फर्स्ट पासून आपण सुरू केलं. आता फर्स्ट नंतर काय होईल की 2 जणांना स्किप करायचं आहे. म्हणजे 2 आणि 3 ला न देता तो 4th ला दिला जाईल. मग 4th काय करेल, 5th आणि 6th ला स्किप करेल आणि 7 ला देईल. मग 7 काय करेल, 8, 9 स्किप करेल, 10th ला देईल. 10 काय करेल, 11, 12 स्किप करेल, 13 ला देईल. आणि 13 काय करेल, 14, 15 स्किप करून 1 ला देईल. म्हणजे ह्या फर्स्ट केसमध्ये काय होतं आहे, देन ॲज हायलाइटेड स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट चाइल्ड फक्त 4, 7, 10 आणि 13 यांनाच फक्त तो हँकरचिफ मिळत राहील. कारण 13 चाइल्ड जो आहे तो परत 1 लाच देणार, 1 परत 4 लाच देणार. म्हणजे मागच्या केसमध्ये जसे सगळ्यांना चान्स मिळाला होता तसा या केसमध्ये सगळ्यांना चान्स मिळत नाही. आता आपण सेकंड केस पाहूयात. व्हॉट इफ वी लीव 3 चिल्ड्रन इन बिटवीन. व्हॉट इफ वी लीव 3 चिल्ड्रन इन बिटवीन, व्हॉट डू यू सी. आता आपण पॅटर्न पाहूयात. सपोज फर्स्ट चाइल्डकडे आत्ता हँकरचिफ आहे असं आपण धरूयात. मग 3 चिल्ड्रन स्किप केल्यानंतर तो कोणाकडे जाईल, 5th चाइल्डकडे. मग परत 6, 7, 8 स्किप केलं, 9th कडे जाईल. 10, 11, 12 स्किप केलं, 13 कडे जाईल. म्हणजे फर्स्ट केसमध्ये किती जणांकडे रुमाल आहे, आपण सिक्वेन्स लिहूयात. 1, 5, 9 आणि 13. मग 13 कडे आल्यानंतर काय होईल की तो 3 जणांना स्किप करेल. म्हणजे 14, 15 आणि 1 ला स्किप करेल आणि सेकंड कडे जाईल. मग सेकंड परत काय करेल, 3, 4, 5 ला स्किप करेल आणि 6 कडे जाईल. 6 काय करेल, 7, 8, 9 स्किप करेल, 10 कडे जाईल. 10 काय करेल, 11, 12, 13 स्किप करेल, 14 कडे जाईल. म्हणजे इथे सेकंड राऊंड पण कंप्लीट झाला. मग 14 काय करेल, आता 15, 1 आणि 2 स्किप करेल आणि 3 कडे देईल. 3 काय करेल, 4, 5, 6 स्किप करेल आणि 7 कडे देईल. 7 काय करेल, 8, 9, 10 स्किप करून 11 ला देईल. आणि 11, 12, 13, 14 स्किप करून 15 कडे देईल. म्हणजे 15 अजूनही सगळेजण कव्हर नाही झालेले आणि कोणी बघा रिपीट पण नाही झालेलं. मग 15 परत काय करेल, 1, 2, 3 स्किप करेल, 4 कडे देईल. 4 काय करेल, 5, 6, 7 स्किप करून 8 ला देईल. 8 काय करेल, 9, 10, 11 स्किप करून 12 ला देईल. आणि 12 काय करेल, 13, 14, 15 स्किप करून 1 ला देईल. म्हणजे एक पूर्ण सायकल इथे कंप्लीट होतीये. 1 कडून परत 1 कडे आलाय विदाउट एनी रिपिटेशन. म्हणजे जर 3 मुलं सोडलत असतील मध्ये, सो व्हॉट इफ वी लीव 3 चिल्ड्रन इन बिटवीन, मग पॅटर्न आपल्याला कसा मिळेल, म्हणजे 1, 5, 9, 13, 2, 6, 10, 14, 3, 7, 11, 15 आणि 4, 8, 12 अँड इट गेट्स बॅक टू 1. म्हणजे इथे प्रत्येकाला चान्स मिळतोय पण त्याच्यासाठी 4 राऊंड आपल्याला करावे लागतात. व्यवस्थित डायग्राम काढून व्हिज्युअलाइज केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अगदी सोपा होता. तुम्हाला ह्या दोन्ही केसमध्ये आपण काय केलंय ते आता समजलं असेल. याच प्रॉब्लेमचा जो पुढचा पार्ट आहे, ट्राय द सेम गेम विथ 16, 17, 18, 19 अँड 20 चिल्ड्रन. म्हणजे आपण काय केलं होतं की या केसमध्ये आपण आधी 15 चिल्ड्रन कन्सिडर केले होते. आता 16, 17, 18, 19 आणि 20 चिल्ड्रन असतील तर कसे पॅटर्न तयार होतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि अशाच गणिती कोड्यांसाठी अमृताज ब्लिंक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन गणितासह. या क्वेश्चनचं तुमचं उत्तर किती आलंय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठलाही तुम्हाला डाऊट असेल, क्वेरी असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच दररोज एक गणिती कोड्यासाठी अमृताज ब्लिंक चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन कोड्यासह.